मी संतोष चंद्राम कांबळे. एक 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपलं बोलणं झालं होतं की आपण सर्वांनी मिळून आता संविधान वाचन करायचं. परवा दिवशी बोलता बोलता चुकून माझ्या तोंडून एक शब्द गेला, प्रस्तावना. तर ते संविधानामध्ये प्रस्तावना आहे ना, उद्देशिका आहे. त्या उद्देशिकेचं आज आपण वाचन करणार आहोत. संपूर्ण भारतीय संविधानाचा सार त्या उद्देशिकेमध्ये, मराठीमध्ये उद्देशिका आणि इंग्लिशमध्ये प्रिएम्बल बोलतात त्याला. तर आत्ता मी आपली उद्देशिका असतो. आम्ही भारताचे लोक, भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत. म्हणजे ह्याचा अर्थ आपलं संविधान सरकारला, आपलं संविधान भारत सरकारला 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण म्हणजे संपूर्ण देशाने अंगीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950ला ते संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आले. आता ह्या उद्देशिका वाचण्याच्या मागचं कारण, याच्यामध्ये महत्त्वाचे 4 शब्द आलेले आहेत: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आता याविषयी बोलायचं म्हटलं तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय का दिला आहे आपल्याला संविधानाने? तर संविधान लागू होण्याच्या अगोदर ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज होते, इंग्रजांनी IPC 1960ला लागू केला. त्याआधी 1860ला लागू केला. 1860च्या आधी BPC ब्राह्मण पिनल कोड भारतामध्ये लागू होतं. ब्राह्मण पिनल कोड म्हणजे काय? तर मनुस्मृती लागू होती. इंग्रजांनी ते मनुस्मृती बंद करून IPC इंडियन पिनल कोड म्हणजे आत्ता जे भारताचे कायदे आहेत ते लागू केले. पण भारतात